जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभाग यांच्यातर्फे जागतिक महिला मेळावा या ठिकाणी साजरा करण्यात येत आहे। या महिला मेळाव्याच्या औचित्य साधून आपण महिला व बाल विकास विभागातील कार्यरत आदर्श अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचा सत्कार सोहळा तसेच आपल्या बुलढाणा जिल्ह्याच्या परिसरातील ज्या कर्तृत्ववान महिला आहेत यांचा सत्कार, त्यानंतर 10वी मध्ये विशेष प्रावीण्य प्राप्त केलेल्या मुलींचा सत्कार आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे। हा कार्यक्रम माननीय महिला व बाल कल्याण सभापती श्वेता महाले यांच्या प्रेरणेने या ठिकाणी आपण ठेवलेला आहे आणि आज या ठिकाणी आपल्या बुलढाणा जिल्ह्यातील 14ही प्रकल्पातील अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा, सरपंच, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य या ठिकाणी सर्व आलेले आहेत आणि हा एक जागतिक महिला दिन कार्यक्रम आपण अतिशय उत्साहात या ठिकाणी साजरा करीत आहोत। या ठिकाणी जे सांस्कृतिक कार्यक्रम आपण आयोजित केलेले आहेत या ठिकाणी आता लोणार प्रकल्पातील स्त्री भ्रूण हत्या या विषयावर सादरीकरण होणार आहे। सकाळी पोहोचतो कोण आवाज देत आहे मला? आई, मी तुझ्या कुशीतील छोटी, मला मारू नको, मला जन्म दे। मी जन्माला येऊन झाशीची राणी बनेल। आई, समाजातील शत्रूचा नाश करेल। आई, मी जिजाऊ बनेल। कदाचित माझ्या हातून एखादा शिवाजी घडेल। मी सावित्री पण होऊ शकते। शिक्षणापासून वंचित असलेल्या प्रत्येक मुलीपर्यंत जाईल। आई, आज समाजात होणारे स्त्रियांचे अत्याचार दूर करण्यासाठी मी किरण बेदी पण होऊ शकते। किंवा मी प्रत्येक जीवाला जन्म देणारी
मुलगा मुलगी भेद न करणारी डॉक्टर होऊ शकते. आई, आज समाजात होणारी स्त्रीची अवहेलना यापासून मुक्तता करण्यासाठी, तिला न्याय देण्यासाठी ती वकिली होऊ शकते. आई, आपल्या देशाचे नाव पुढे नेण्यासाठी ती खेळाडू सुद्धा बनू शकते. बाळा, या समाज व्यवस्थेपुढे मी हतबल आहे ग. नाही नाही नाही, तुझ्यासाठी, फक्त तुझ्यासाठी, फक्त तुझ्या जन्मात. आई, आई, मी नाही झाली झाशीची राणी. नाही झाली माझी जाऊ सावित्रीबाई फुले, किरणबेटी फुले. आई, मी फक्त तुझीच मुलगी. मला जन्म दे, मला हे जग बघायचे. मला मारू नको, मला मारू नको, मला मारू नको. बेटी बचाओ बेटी पढ़ाओ, बेटी बचाओ बेटी पढ़ाओ. अतिशय नाटिका सादर केलेली आहे लोणार प्रकल्प. या नाटिकेसाठी या सगळं येतो आणि समजून सांगतो. बरं का बायांनो, तुम्ही पण आपल्या किशोरी मुलीची चांगली काळजी घेत जा, तिच्या आहाराकडे लक्ष देत जा. आणि आपल्या डॉक्टरीनबाई, आपल्या नर्सबाई, आरोग्य कर्मचारी, तसेच अंगणवाडी सेविका, आशाताई हे जे वारंवार सांगतात, आपल्याला सल्ला देतात, ते तुम्ही चांगल्या लक्ष देऊन ऐकत जा. तसेच कार्यक्रमाला वारंवार जात जा. आता तर मी माझ्यातल्या गरोदर बाया, स्तनदा बाया, 8-10 किशोरी मुली, तसेच सगळ्या बायांना घेऊन जात जाईल आणि त्याला अंगणवाडी ताईला मदत करत जाईल. आणि आई, आपल्या गावात अंगणवाडी मुलीची बैठक घेतल्या जाते. त्यात मासिक पाळीची आणि बाकी सर्व गोष्टी चांगली माहिती देत असतात. त्याच्या संग तू गावात फिरत जा. ते जे सांगते ते गावातल्या बायापर्यंत पोहोचत जा. हो बाई, आता मी पण प्रत्येक कार्यक्रमात, बैठकीत, सभेत जात जाईल हो माय. आणि बाळाला पण मदत करत जाईल आणि तुला कोणत्या प्रकारचा त्रास देत नाही जाईल. बरं का मंडळी, आपल्या 11 ते 18 वर्ष वयोगटातील मुलींची चांगल्या प्रकारे काळजी घेत जा, आरोग्याची तशीच आहाराची. कारण आजची ही मुलगी पुढे भावी पिढीतील माता आहे. आपले राष्ट्र जर सशक्त व्हायचे असेल तर आजच्या या किशोरी मुलीची आपण चांगल्या याने काळजी घेतली पाहिजे. तसेच बेटी बचाओ बेटी पढाओ या कार्यक्रमाला सुद्धा आपण मुलींचीच मंडळी. केके लाईव्ह चिखली या यूट्यूब चॅनेलवर दिसणार आहे. तरी आपण सर्वांनी केके लाईव्ह चिखली यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करून या कार्यक्रमाचं आपण प्रक्षेपण पाहू शकता. या कार्यक्रमासाठी संपादक आहेत कमलाकर खेडेकर. धन्यवाद. छोटी सी प्यारी सी नन्ही सी आई कोई परी, भोली सी प्यारी सी अच्छी सी आई कोई परी, पालने में ऐसे ही झूलती रहे, खुशियों की बहारों में झूमती रहे, गाते मुस्कुराते संगीत की तरह, पालने में ऐसे ही झूलती रहे, खुशियों की बहारों में झूमती रहे, गाते मुस्कुराते संगीत की तरह.
सितम है किए हमने तुझ पे जहाँ भर के जुल्म किए हमने सोचा नहीं तू जो उड़ जाए तेरे बिन सुनी रह जाएगी किसके दम पे सजेगा मेरा बेटिया बेटिया दोनों एक जैसी दादा की छड़ी दादी का चश्मा तोड़ते भूख लगे तो रो दोनों कदम मिला कर चलते हैं दोनों दीपक बनकर जलते हैं